इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल, किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा, हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे, तिथं ते संरक्षण होईल. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, घेर घ्या ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवला नसला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप येईल. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपल्याच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथं पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणजे तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मिळाला ना कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका, म्हणजे पोराला मिळ लागेल, गाडी आपण लावायची कुठे येऊ. ते नुसतंच मैदानात तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदानात टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारने नाही ऐकलं. तुम्ही नुसत्या मुदत वाढीवर उपयोग एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आता बोलतो सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शिकतो सांगत नाही. तुम्ही महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे. पहिला पण नाही, कारण आम्हाला तुझा आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढं दिसत तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे, फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या खेळणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरण्याची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी सांगत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटही सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानाला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल. म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करीत जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा. सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मानी संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. ट्रेन चालू, शांत बसा ना. ट्रेन चालू, शांत बसा.
आता आम्ही काय संवाद करा त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सारखाशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटोळ करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं असेल, मराठी त्यांना संपवायचे असते, त्यांच्या विचार वेगळे आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरं बाळ त्यांना मोठे होईल नाही. त्यांना कशाला भरून येत आली तिला जागा आहे द्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा म्हणून ते येत जात नाही. येतील नाही येते त्या शिक्षण परवानगी मिळेल. आम्हाला परवानगी घेणार नाही. एक दिवस देऊ शकतो मला काय देऊ शकतो ना. साधारण सोपा प्रश्न. एक दिवसाची देऊ शकतो म्हणून कायम स्वरूपी देऊ शकतो. माझ्या कामाला वेगळी गोष्ट नसतं. त्याला काही पुढे करून आणायचं असं दुसरं काय आमचं तर शांत देतो. तुला काय करून आणतो चल. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा काढून दुसऱ्याला अरे प्रयोग चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेजी, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला देता येणार नाही. एसटीमध्ये आरक्षण देता येणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. फडणवीस साहेबांनी मला लावला असा सन्मान तो आहे. कारण आम्ही ओबीसीचा माल घेतच नाहीत ना. एकाच दुसऱ्या यांनी काय केलं सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप सरकार आपल्याला मायबाप सरकार चुकीचं सरकार यांनी गैरसमज नाही पसरवला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या गोष्टी ह्या 300 वर्षापूर्वीच्या आणि एकाच्या काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकार ही कोणाची असली पाहिजे. विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच्या भूमिकेची भांडण लावायची एखादं काढून दुसऱ्या जातात. आम्ही त्याचं काम घ्या म्हणलं का गॅजेटियर नाही का आमच्या हैदराबादचं सरकारमध्ये 150 वर्षाचे 17 संस्थांचं गॅजेटियर नाही का 17 वर्ष 150 वर्षापासून. बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज होते तेव्हापासून काय ना आमच्या तेव्हापासून त्या नोंद आहेत ना. सरकारीचाच पाहिजे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम केलं. आमचं उलट काढून त्यांना दिलं. 16% आमचं आरक्षण खाते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काम पुढे द्यायला त्यांचं तर कमी करावं म्हणलं होतं. आम्हाला म्हणालं ओबीसीला 32% आहे त्याचं 20% कमी करा आम्हाला द्या. 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 केला असं म्हणलं का. आमच्या नोंदी आहेत त्या 32% 27% त्याच्यातले 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतोय की म्हणतो लोकांना सांगते आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगा. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळलंय नीट ते सोडून 2000 सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळलं. आपलं जे आरक्षण 89-90 1990 यांच्या नोंदी 100 वर्षापूर्वीच्या त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं ही भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे.
यांच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने जेव्हा मराठ्यांच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं ते करावं. याच्या अडमुठेपणामुळं केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ आली या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये, मराठा उपसमिती तुमच्याबरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता ती कमी करू शकत नाही. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी जगतोय, त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळं सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फिरले, मराठाने विश्वास ठेवला. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा टेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लागू द्या, मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. कारण 45 वर्ष झालं मराठाला फसवलं. कोण टेन्शन नाही. एक वर ऑपरेट चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॉफिक जाम झाली, आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. आता तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीने असं ठरवलं का माझ्या गरीबाच्या पोराचं वाटवं करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून वर गरिबांचे लेकर सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? बघ, आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झाला आता भाषणबाजी खूप झाली. आता नाही, आता पुढं फाईट, शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही.